रात्री पाऊस पडल्यामुळे ना सगळीकडे वल्लावा होता, सगळ्या कुंड्यामध्ये पाणी भरलेलं होतं आणि अंगण पण ओलं होतं. मग मी फक्त पाणी शिंपून पोस धुवून घेतलेला आहे. तोपर्यंत चिमण्याची जूजू सुरूच होती. अगोदर त्यांना तांदूळ टाकले आणि आता आलेली मी किचनमध्ये. अगोदर यांच्यासाठी चहा बनलेला आहे आणि आज थोडंसं लवकर मला स्वयंपाक करायचं आहे. तर शेवग्याची भाजी बनवण्यासाठी इकडे मी मसाला तयार करत आहे. खोबरं आणि शेंगदाणे भाजून मिक्सरला वाटून घेतलं, लसूण वाटून घेतलं आणि लसणाची फोडणी करून इकडे मी मसाला टाकून ही भाजी बनवून घेतलेली आहे. शेवग्याची म्हणजे आमटी बनवलेली आहे. संग संग मी भात पण बनवत ठेवलं. तर इकडे बघू शकता मस्त अशी शेवग्याची आमटी बनलेली आहे आणि खूप सारं खोबरं मी इकडं बारीक चिरून घेतलेले, कारण आज बनणार दसमी, आज आमुष्या आहे. तर नैवेद्य थाळीमध्ये रोट बनवलं जात, तीच तयारी मी इकडे संग करत आहे. तर गव्हाचं पीठ चाळून घेतलं, खोबरं वाटून घेतलेलं आहे, गूळ आणि साखर पण वाटून घेतली. सगळं मी गव्हाच्या पिठामध्ये मिक्स केलेलं आहे. 2 चमचे तूप टाकले, थोडंसं मीठ, विलायची पावडर आणि मिक्स करून मी दुधात मळून ठेवलेलं आहे. त्याला थोडंसं रेस्ट दिलं आणि आता इकडे मी रोट बनवत आहे. दसम्या म्हणा किंवा रोट खूप छान लागतात, एकदम बिस्किट सारखी तोंडात टाकताच विरघळणारे असे रोट बनलेले आहेत. आता देवाला नैवेद्य दाखवते. हे रोट आवडले तर लाईक जरूर करा. बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.